आज सासूबाईंना साबुदाण्याच्या खिचडीसोबत साबुदाण्याचे पापडसुद्धा दिले होते. आम्हाला मात्र आज केली होती हिरवी मिरचीतली गवार. शिवच्या पप्पांनाही टिफिन भरून दिला आणि शिवसाठी इकडे होती तुपातली चपाती आणि दूध. आज मला थोडंसं पित्त झाल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे थोडासा काळा चहा केला होता. कप घेतला तर कपाला स्टिकर तसंच होतं. हा कप तर आपण उष्णतेवर धरून ते काढू शकत नाही. म्हटलं चला आज त्यामध्ये चहा ओतूयात गरम गरम आणि ते स्टिकर काढून घेऊयात. आपले स्टीलचे भांडे किंवा ॲल्युमिनियमचे भांडेसुद्धा आपण कसे गॅसवर वगैरे ठेवून ते काढू शकतो, पण काचेचे भांडे मात्र आपण तसे ठेवून काढू शकत नाही. म्हणून त्यामध्ये चहा किंवा गरम पाणी वगैरे ॲड करून हे असे स्टिकर स्मूथली निघून जातात. आणि जर आपण असेच काढायला गेलो तर ते अर्धे राहून जातात आणि मग पुन्हा ते घासाघीस करण्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आणि उत्तम आहे. आजचं वातावरण जरा थोडं ढगाळच होतं, त्यामुळे अंगणामध्ये फेरफटका मारत असताना माझी नजर गेली या मोगऱ्याच्या कळ्यांवर. खरंच छान वाटत होत्या. तोपर्यंत इकडे शिवबा उठून बसला होता. मग त्याला मी अंगणामध्ये सोडला. तो मस्तपैकी आपली सायकल खेळण्यामध्ये दंग झाला होता. तोपर्यंत मी इकडे चिवडा बनवून घेतला. बरेच दिवस झालं म्हणत होते की थोडासा चिवडा बनवूयात. अधूनमधून असं जेवल्यानंतर किंवा जेवणासोबत खायला खरंच एकदम छान वाटतं. मग इकडं माझं चाललं होतं चिवडा वगैरे बनवायचा. असा झाला होता आजचा चिवडा. एकदम भन्नाट आणि चवसुद्धा छान चविष्ट होती. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.